महाविकास आघाडीच्या मेळाव्याला थोड्याच वेळात षण्मुखानंद सभागृहात सुरुवात होणार आहे आणि इतर मान्यवर महाविकास आघाडीचे नेते मंडळी उपस्थित होताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत सुषमाताई अंधारे आहेत। ताई, महाविकास आघाडीचा मेळावा होतोय, उत्साह सगळ्याच पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय। खरं तर महाविकास आघाडी सरकारवरती यंदा खूप मोठ्या प्रमाणात तुटून पडताना पाहायला मिळतं। हा महाविकास आघाडीचा मेळावा आहे, उत्साह असणार स्वाभाविक आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट आपण नोटीस करत असाल की ज्या पद्धतीचा एक अवमेळ महायुतीमध्ये दिसतो, घटक पक्ष एकमेकांवर तुटून पडताना दिसतात, एकमेकांना झापताना दिसतात। एक कुणीतरी योजनेच्या बाजूने बोलतोय, दुसरा विरोधात बोलतोय, तिसरा जागा वाटपाबद्दल बोलतोय, चौथा काही कळत नाही म्हणतोय। असा कुठलाही अवमेळ इथे दिसत नाहीये। महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांचे सगळे ज्येष्ठ नेते, ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि सगळे वक्ते प्रवक्ते, नेते उपनेते हे सगळे अत्यंत खेळीमेळीने आणि एकसंघपणे या निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीकडनं अनेक योजनांचा पाऊस जो आहे तो पाडण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे, त्याचे DBTच्या मार्फत पैसे अकाउंटवरती येण्यास सुद्धा महिलांना सुरुवात झाली आहे। त्यामुळे महायुती म्हणते की आमचा विश्वास आता द्विगुणित झालेला आहे, त्यामुळे आता आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, सरकारमध्ये येऊ असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्या नेत्यांची वक्तव्य आहे, ही योजना आम्ही राबवून ठेवू सारखी। मला वाटतं हा सगळा डोलारा आहे। रात्री एका माऊलीचा फोन होता, त्या महिला बालविकास खात्यातल्या निदेशिका पदावर काम करणाऱ्या, आणि त्यांनी असं सांगितलं की ताई, 3 महिन्यापासून महिला बालकल्याण महिला बालविकासच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांपासून पगार नाहीत आलेले। आता या महिला बालविकासच्या कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांपासून पगार नाहीत, आशा वर्करचे पगार नाहीत, अंगणवाडी सेविकांचे पगार नाहीत, सारथी बार्टीच्या लोकांचे स्टायफंड नाही आहेत। त्यामुळे हे सगळे पैसे जर तुम्ही फक्त तुमच्या निवडणुकीसाठी म्हणून वळते करायचा प्रयत्न करत असाल तर लोक ते मान्य करत नाहीत। म्हणजे एकीकडे दिसताना जर दिसत असेल की कुठल्या तरी योजनेसाठी तुम्ही पैशांचा पाऊस वगैरे पाडताय, बट ॲट द सेम टाईम ज्या लोकांनी प्रचंड कष्ट केलेले आहेत त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्यापर्यंत अजूनही पोचलेले नाही आहेत, हेही तितकंच खरं आहे। परंतु सातत्याने वक्तव्य आपल्याला पाहायला मिळतात महायुतीतल्या नेत्यांचीच की जे अकाउंटमध्ये पैसे टाकलेत ते देखील आम्ही काढून घेऊ जर आम्हाला पुन्हा सत्तेत बसवलं नाही। त्यावरती महायुतीतलेच महत्त्वाचे नेते म्हणतात की कोणाचा मायका लाल पण हे पैसे अकाउंटमधनं काढून घेऊ शकत नाही। मी तेच म्हटलं की हा महायुतीतला केवढा मोठा अवमेळ आहे की एकीकडे महेश शिंदेसारखे, रवी राणंसारखे नेते काहीतरी वेगळं वक्तव्य करतात, अगदी त्याच वेळेला अजितदादा त्यांना सांगतायत की माईका लाल कोणी काही करू शकणार नाही। माहिती तर अशीही आहे की कालच्या एका बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यामध्ये फार मोठी खडाजंगी झाली की माझ्याकडे पैसेच नसतील तर मी पैसे कुठून देणार आहे, आणि मुख्यमंत्री सांगतायत की जर मी तुमच्या फाईलीवर सह्या करतो तर तुम्ही माझ्या फाईलीवर सह्या का करत नाही। म्हणजे महायुती वरून दिसत असली तरी आतनं किती खिळखिळी झालेली आहे, आत त्यांच्यामध्ये किती ओढाताण आणि किती भांडणं आहेत हे आपल्याला स्पष्ट चित्र त्यात दिसतं। महायुतीने आता जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणलेली आहे तिच्या प्रचारासाठी जवळपास 199 कोटी रुपये खर्च करत आहेत। त्या संदर्भातला सरकारी तिजोरीतून खर्च केला जाणार आहे, याकडे तुम्ही कसं पाहता? कारण की याची जाहिरात लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावी आणि लोकांपर्यंत याचा प्रचार प्रसार व्हावा याकरता सगळं हा खटाटोप आहे। अहो, नुसत्या जाहिरातीसाठी किती पैसे यांनी खर्च केले त्याचा विचार करा। कालचीच बातमी आहे वर्तमानपत्राची, इंग्रजी वर्तमानपत्राची, की 10% अधिक वित्तीय तूट निर्माण झालेली आहे। तिजोरीमध्ये पैसे नाही आहेत, आणि तिजोरीत पैसे नाही आहेत। अजितदादा वारंवार सांगताहेत की वित्तमंत्री म्हणून ही माझी जबाबदारी आहे, पैसेच नाहीत तर पैसे कुठून देणार आहे। एकीकडे ही सगळी खडाजंगी चालू आहे, इकडचे पैसे तिकडे, तिकडचे पैसे इकडे करणं चालू आहे। शाश्वत विकास नावाची गोष्ट कुठेच राहिलेली नाही आहे। अगदी त्याच वेळेला आत्ता काल परवा पुन्हा नाशिकचा एक उद्योग गुजरातला वळता करण्याचा प्रयत्न झाला। हे सगळं जर चित्र बघितलं तर महायुतीमध्ये काहीही आलबेल नाही, हे वारंवार स्पष्ट होतं। एकीकडे राज ठाकरे यांची बाजू भाजपा उचलून धरते, पण त्याच वेळेला त्यांच्याच महायुतीमधला घटक पक्ष असणाऱ्या पक्षाचा मला वाटते अजितदादांच्या गटाचा एक प्रवक्ता राज ठाकरेंवर वाटेल त्या पद्धतीने तोडसूक घेतो। तर राज ठाकरेंचे लोक त्यांना ठोकून काढायची भाषा करतात। सत्ता पक्षातल्या एका आमदाराला तू दिसणार तिथे आम्ही तुला ठोकणार, अशी ज्या वेळेला भाषा केली जाते त्यावेळेला त्याच सत्ता पक्षातल्या
ना उपमुख्यमंत्री अजितदादा त्यावर काही बोलू शकतात. म्हणजे बोलण्याची ते कदाचित त्यांना ती मुभा दिलेली नाही आहे का, किंवा अगदी त्याच वेळेला तिकडे जे गृहमंत्री असणारे आहेत ते काहीच बोलत नाही आहेत. एकीकडे तुम्ही योजनांचा पाऊस पण पुढचं पाठ मागचं सपाट होतंय, तर दुसरीकडे गृह खात्याच्या नावाने शंख करणाऱ्या माणसांची संख्या वाढतीये. नितेश राणे ज्या पद्धतीने कालही म्हणाले की पोलिसांना तुमच्या बायकोला सुद्धा तुम्हाला फोन लागणार नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला पाठवू शकतो. हु इज ही? इज ही होम मिनिस्टर ऑफ द स्टेट? ते या राज्याचे गृहमंत्री आहेत का? त्यांना हे सगळं बोलायचा अधिकार कोणी दिलेला आहे? हे बळ कोणामुळे मिळतं अशी वक्तव्य? एक्झॅक्टली, हे बळ देणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणाच मुळात फडणवीस साहेब कार्यान्वित करतात. आणि फडणवीस साहेबांनी कार्यान्वित केलेल्या या यंत्रणेमुळे हा सगळा गदारोळ तयार होतो. मी तर मागेही म्हटलं की हे राणे, राणा, वाघ हे जे लोक आहेत ना, या सगळ्या शाउटिंग ब्रिगेड, जी शाउटिंग ब्रिगेड फडणवीस साहेबांनी स्वतः तयार केली होती, या शाउटिंग ब्रिगेडमुळे आता फडणवीसांच्या बद्दलची नकारात्मकता पराकोटीला पोचलेली आहे. तर त्यांनी या वाह्यात लोकांना जरा आवर घातला पाहिजे. अजित पवारांनी अलीकडेच एक वक्तव्य केलं की मी बारामतीमध्ये माझ्या बायकोला उभं राहून चूक केली होती. सुनेत्राच्या अर्थात सुप्रियाच्या विरोधात घरचा उमेदवार दिला नव्हता पाहिजे होता. काल त्यांचं वक्तव्य होतं की जय पवार जर यांची मागणी असेल त्यांच्या समर्थकांची की बारामतीमधनं ते विधानसभा निवडणूक लढू इच्छितात तर लोकशाही आहे, मी 7-8 निवडणुका लढलेलो सुद्धा आहे, मला आता राजकारणात तितका फारसा रस नाही, असं त्यांचं एक वक्तव्य होतं विधान. त्याच्यानंतर त्यांची पार्लमेंटरी बोर्डची बैठक झाली. नाही, मला असं वाटतं की हा त्यांचा अत्यंत पक्षांतर्गत प्रश्न आहे, त्यावर मी काही भाष्य करू नये. मात्र जी गोष्ट अख्ख्या राज्याला कळते की हे चुकलेलं आहे, गणित हे चुकलेलं आहे, ती गोष्ट जर त्यांना निवडणूक उपरांत कळत असेल, वराती मागून घोडं चालवण्यात काहीच अर्थ नाही आहे, तर त्याला आत्ता काही अर्थ उरत नाही. पण मला ना राऊत साहेबांच्या कालच्या एका वक्तव्याकडे आपलं लक्ष मी वेधलं पाहिजे. काल राऊत साहेबांनी जे सांगितलं की ठीक आहे, त्यांना चूक कळली की नाही कळली हा त्यांचा मुद्दा आहे, पण आता या सगळ्या गोष्टींवर सुप्रियाताई कशा रिॲक्ट करतात हा आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण सुप्रियाताईंच्यासाठी एकट्या सुप्रियाताई नाही तर महाविकास आघाडीतला प्रत्येक नेता लढला आहे. या महाराष्ट्रातला ज्याला ज्याला लोकशाही हवी आहे, ज्याला ज्याला स्थिर सरकार हवं आहे, ज्याला ज्याला गद्दारीचा आणि 50 खोक्याचा तिटकारा बसलेला आहे, तो प्रत्येकजण सुप्रियाताईंच्या जागेसाठी लढलेला आहे. सो सुप्रियाताई काय स्टँड घेतात, हाऊ शी रिॲक्ट, त्या कसा या सगळ्या गोष्टींवर प्रतिक्रिया देतात, किंवा त्या आता अजितदादांच्या सोबत पॅचअप करणार आहेत की नाही, पुन्हा ते सगळे एकत्र बसणार आहेत का, तर ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी प्रचंड मॅटर करतात. हे महत्त्वाचं. एक शेवटचाच प्रश्न, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे आगामी काळातले मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात का? तशा प्रकारचं एक भावनिक पत्रच मिलिंद नार्वेकरांना एका तुमच्या शिवसैनिकांनी दिलेलं आहे की उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील तरच त्यांनी महाविकास आघाडीला सर्वतोपरी सहकार्य करावं म्हणून. नाही, हे बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला हे वाटणं फार स्वाभाविक असतं की माझ्या पक्षाचा माझा नेता हा राज्याच्या सर्वोच्चपदी बसावा. म्हणजे मला विचाराल तर मी तर गेल्या 2 वर्षापासून एक ट्विट पिन करून ठेवले माझ्या ट्विटरला की आम्हाला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आमच्या नेत्यांना बघायचं आहे. परंतु जेव्हा आम्ही महाविकास आघाडी म्हणून विचार करतो त्यावेळेला आम्ही एक जॉईंट फॅमिली आहोत आणि जॉईंट फॅमिलीमध्ये सगळ्यांच्याच निर्णयाचा फार गांभीर्याने विचार करायला लागतो. सो त्या अर्थाने मला असं वाटतं की 3ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील आणि ते ठरवतील, ते निर्णय घेतील काय तो. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होत्या सुषमा अंधारे, ज्या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. महाविकास आघाडीच्या मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी त्या आलेल्या आहेत आणि संपूर्ण मेळाव्याची तयारी झालेली आहे. परंतु उद्धव ठाकरे हे आगामी काळात महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे चेहरे असतील की नाही यावरती त्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून सर्वच नेत्यांची मतं जी आहेत ती महत्त्वाची असतील. त्यामुळे एक जॉईंट फॅमिली म्हणून एक सकारात्मक निर्णय जो आहे तो आम्हाला सगळ्यांना घ्यायचा आहे असं जे मत आहे सुषमाताई अंधारे यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. आणि आपण पाहू शकतो की संजय राऊत स्वतः मेळाव्याच्या ठिकाणी आलेले आहेत आणि संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची भेट होताना पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या मेळाव्याला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि सर्वच प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते सध्या या षण्मुखानंद सभागृहात उपस्थित होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश दिवेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.